कृपया मैदानाच्या समोरच्या दिशेला जे जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया येऊन आपण लाईन मध्ये उभं राहायचं आहे। सुनील डवळ, रुपेश हेमंत, दिनेश गावडे, चंदू चांदिवडे, सुभाष बाचिम, आपण थोडं व्यवस्थापन या ठिकाणी पाहायचं आहे। आपण हे कर्जुवे चषकाचं चौथं पर्व अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला जे जे विनर लाभलेले आहेत, जे जे सहभागी संघ लाभलेले होते 15, त्यांचं पुनच्च क्रिकेट असोसिएशन तर्फे हार्दिक अभिनंदन। आपण सर्वांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळेच ही स्पर्धा या ठिकाणी आज संपन्न होऊ शकली। आमची ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी ज्या ज्या देणगीदारांनी जी जी आम्हाला सढळ हस्ते मदत केली त्यांचा सुद्धा आम्ही आदर सत्कार स्वागत केलेला आहे। जर चुकून कुणाचं नाव घेण्याचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, कृपया ती एक भूलचूक समजून घ्याल हीच अपेक्षा। आणि या ठिकाणी पुनच्च जे जे खेळाडू बाहेर आहेत त्यांना विनंती करतो, कृपया शेवटची 5 ते 10 मिनिटच आपल्याला लागतील बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सर्वांनी मार्गस्थ व्हायचा आहे। तत्पूर्वी आपलं हे लकी ड्रॉचा वितरण कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पडून घ्यायचा आहे। सुनील डावळ कुठे असतील त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। सुनील डावळ, दत्ताराम बाचिम साहेबांना विनंती करतो, कृपया मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे। दत्ताराम बाचिम। हॅलो, मी सर्वांना विनंती करेन परत एकदा, जे संघ अजून लाईन मध्ये उभे राहत नाही त्यांनी लवकरात लवकर लाईन मध्ये उभं राहायचंय। जसं आपण सकाळी सहकार्य केलं त्याप्रमाणे आता सुद्धा सहकार्य करून आम्हाला सहकार्य करायला मी अशी माफक अपेक्षा करतो। आणि आपण सर्वजण वेळेत घरी जाऊ याची सर्वांनी नोंद घ्यायची। अजून सुद्धा कोण बाहेर आहे ते लवकरात लवकर आपल्या रांगेत येऊन उभं राहायचंय। ओघाओघानं जर कुणाचा सत्कार करणं आमच्याकडून राहिला असेल तर कर्जुवे क्रिकेट असोसिएशन तर्फे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। कृपया जर राहिला असेल त्याने आम्हाला निर्देशास आणून द्यायचा आहे, त्यांचा सुद्धा आम्ही कर्जुवे असोसिएशन तर्फे सत्कार करू। आणि कृपया सर्वजण लाईन मध्ये आलेले आहेत। या ठिकाणी लकी ड्रॉचा जो कार्यक्रम आपण जो पार पाडला, लकी ड्रॉच्या तिथ्या प्रथम 5 आणि नंतर 5 डिक्लेअर करण्यात येतील। जे जे लकी विनर असतील त्यांची नावं या ठिकाणी पुकारली जातील आणि ते लकी विनर ठरतील। तत्पूर्वी ही स्पर्धा, हे आयोजन, हे नियोजन कशा तऱ्हेने पार पडलं यासाठी माझे हे संघ, सर्व 15 संघ आहेत त्या सर्वांनी मोलाचं सहकार्य केलंय। मी सर्व संघांना विनंती करतो, कृपया या ठिकाणी प्रत्येकाने येऊन संघातर्फे येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। ज्या ज्या संघातून ज्यांना बोलायचं असेल त्यांनी कृपया यायचं आहे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। कृपया विलंब लावायचा नाहीये आणि सहकार्य करायचं आहे। या ठिकाणी आम्हाला पंच म्हणून लाभलेले प्रमोद घेवडे आणि टीम त्यांनी सुद्धा मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। आणि संदीप गीते तसेच समालोचक घेवडे साहेब यांनी सुद्धा आसनस्थ व्हायचं आहे। कृपया माझे जे सहकारी सर्व जे समोर उभे आहेत त्यांना कृपया विनंती आहे, आपल्या या पर्वाचं नियोजन आयोजन आतापर्यंतच कसं झालं याचं थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करायचं आहे। कृपया स्वइच्छेने कृपया कोणी बोलू इच्छित असेल तर त्यांनी कृपया यायचं आहे। भावेश गावडे अभिनंदन। या ठिकाणी भावेश गावडे आपलं मनोगत व्यक्त करतील। युवा खेळाडू आहे भावेश गावडे, गावडे 11 संघाचा हा खेळाडू आहे। हॅलो, सर्वांना नमस्कार। आजचं आपलं कर्जुवे चषकाचं चौथं पर्व होतं, अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेले। या ठिकाणी सर्व खेळाडूंचे मी या ठिकाणी आपले चांगले खेळल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। आणि आमची वाकसालवाडी संघ या ठिकाणी
सलग 3 वर्ष आम्ही थोडक्यासाठी ह्या ट्रॉफीसाठी वाचत होतो. यावर्षी देखील आम्ही दुसरा क्रमांक मारलेला आहे म्हणजे आमच्या संघाने. त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद गावडे, अतिशय चांगला प्रयत्न होता. नक्कीच मी आशिष दादा साहेबांना विनंती करतो, आशिष दादा असो आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आमचे शेजारी, आमचे नेहमी मार्गदर्शक आशिष दादा असे एका मोठ्या कंपनी, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर असून सुद्धा आज दिवसभर आपल्या सहकार्यासाठी या ठिकाणी आशिष दादा उभे आहेत आणि ते आपले 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात. धन्यवाद आशिष दादा. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आणि खूप खूप आभार. ज्या हिशोबाने तुम्ही खेळलात, जी स्पोर्ट्समनशिप दाखवली त्याबद्दल मला सॅल्यूट तुम्हा सगळ्यांना. आणि मराठवाडा जो क्रिकेट संघ आय थिंक वर्ष 4 जे त्यांनी आयोजन केलेलं खूप नियोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. या निमित्ताने जे आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कुठेही अट नाही टाकलेली आहे की किती वयोगटापर्यंत एंट्री असली पाहिजे. त्यामुळे आमच्यासारखे थोडे 45+ यांना थोडी अपॉर्च्युनिटी मिळते, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद आशिष दादा. जोरदार टाळे एकदा आशिष दादांसाठी. या ठिकाणी अजून कुणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे? कृपया स्वइच्छेने लवकर यायचं आहे. आपण आपलं कृपया आपल्याच गावातील आपलं हे पर्व आहे, आपल्यालाच संपन्न करायचं आहे. कृपया न कचरता थोडे 2 शब्द इकडे तिकडे होतील परंतु प्रयत्न करा. मी प्रत्येक संघांना विनंती करेन, भले 2-2 मिनिटं येऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं तर हे चांगलंच राहील आपल्या पर्वासाठी. शक्यतो कर्णधाराने लवकरात लवकर यांची कृपा करावी. आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे कर्णधाराने. नमस्कार सर्व खेळाडूंना. गेली 4 वर्ष आम्ही या स्पर्धेमध्ये खेळतोय, परंतु आमचे पण सुद्धा प्रयत्न कमी पडत आहेत. पण आज झालेल्या मॅच मध्ये विजेता उपविजेते संघ यांना पुढच्या वाटचाली खूप खूप शुभेच्छा आणि बाकी खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नाव तुझं? राहुल पेडामकर. धन्यवाद राहुल. 1 मिनिट, मी राहुल आताच सांगून गेले पण थोडा वेळ मी त्याचा घेतोय. फक्त त्यांनी आजच्या नियोजनाबद्दल थोडक्यात 2 शब्द सांगावं. नियोजन कसं वाटलं आणि कसं असावं, काही चुका होतात आणि काही हे त्यांनी थोडक्यात सांगावं. तसं म्हटलं तर आमच्या संघामध्ये म्हणजे नियोजन करायला तसं जास्त कोण नसतं सपोर्टला, कारण जो तो आमच्या गावावरनं प्लेयर येतात. आम्ही 4-5 जण फक्त मुंबईला असतो, बाकी सर्व गावावर येतात. त्यामुळे आम्हाला कोणाला नियोजनासाठी जास्त म्हणजे वेळ देता येत नाही, परंतु जेवढा देता येतो तेवढा आम्ही देतो. नियोजन खूप सुंदर होतं, त्याबद्दल काय वाद नाही. झाला कार्यक्रम व्यवस्थित झाला, सर्वांनी शिस्तबद्ध संघ खेळले, नियोजन व्यवस्थित होतं. धन्यवाद राहुल. अजून कोणी बोलायचं आहे? ज्यांना बोलायचं नाही लवकरात लवकर, शक्यतो कर्णधार यांनी लवकरात लवकर आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. थँक्यू वाचिम साहेब. नमस्कार. तुम्ही सगळे आपल्या या कार्यक्रमात उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. पण आज आपलं 4थं पर्व आहे. आतापर्यंत 3 पर्व झाली चांगली आणि हे पर्व पण तसंच चांगलं झालं. फक्त याच्यात जरा एक आपली अशी उणीव जाणवली, कोणी वाईट मानून घेऊ नका. आपल्या आलेल्या मंडळींना एक जेवणाची त्या सोय व्हायला पाहिजे. भले ते खिचडी असेल काही असेल, कोणी वाईट मानून घेऊ नका. आपण सगळ्यांनी सहकार्य करा, आपण प्रयत्न करू. सगळ्यांनी सहकार्य करा, आपण प्रयत्न करू पुढच्या वेळी. आता यावेळी जे काय झालं ते सोडून द्या. नक्कीच धन्यवाद वाचिम साहेब. नक्कीच आपल्या सर्वांचं हे सहकार्य हेच आमचं मोलाचं असं पाठबळ असतं. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपल्यातून कोणी बोल. कमलेश पाताडे साहेबांनी आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. आजचा कार्यक्रम सकाळपासून आज इथं उपस्थित आहेत, पण नियोजन कसं असं काही चुका झाल्या असतील, काही त्याच्यात बदल करायचे असतील तर त्यांनी नक्कीच सांगावं. आम्ही त्याचा नक्कीच विचार करू. हॅलो, प्रथमतः मी कधी माईकवरती बोललेलो नाही त्याच्यासाठी पहिल्यांदा
तलेकरण मातीच्या चरणी नतमस्तक होऊन हे जे आयोजन केलेलं आहे हे एकदम फर्स्ट क्लास आहे असं मला तरी वाटतं. आणि नेक्स्ट टाइम आम्ही सुद्धा पार्टिसिपेट होऊ अशी आशा करतो, कारण आम्हालाही आवड लागली आहे. आम्ही काही एक 15 ते 20 वर्षापासून क्रिकेटपासून आम्ही दूर गेलेलो, पण आज हे 40+ संघाची एनर्जी बघून आम्हालाही कुठेतरी असं वाटलं की आम्ही नेक्स्ट इयर्समध्ये आम्ही पार्टिसिपेट होऊ. नक्की. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नक्कीच पाथर्डे साहेब, तुमचं स्वागतच असेल. तुम्ही अवश्य भेटा, नक्कीच तुमचा आम्ही विचार करू. धन्यवाद. संदीपजी नलावडे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. मी गेली 4 वर्ष या प्रत्येक संघाबरोबर, आमचे संघ जो आहे 22चा मोडा, त्या संघाबरोबर मी येत असतो आणि त्यांच्या मॅचेस बघत असतो. आमच्या संघाचं म्हणाल तर पहिल्या वर्षी आम्ही 1 मॅच जिंकलो होतो आणि नंतरच्या मॅचेस सगळ्या म्हणजे नंतर हरलो होतो. पण आताची जी प्रगती बघाल तर आज आम्ही सेमीफायनलपर्यंत पोहोचलो होतो. मग त्यामुळे माझ्या 22चा मोडा संघाचं प्रथमतः अभिनंदन. त्याचबरोबर जी सर्व संघांची खिलाडू वृत्ती होती त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या संघाबरोबर खेळतानाच जेव्हा त्यांनी एक व्हाईट बॉलसाठी जेव्हा त्यांनी अपील केलं होतं आणि त्या व्हाईट बॉलचं पंचांनी व्हाईट बॉल म्हणून दिला, पण त्या क्रिकेट जो हे खेळत होता त्यांनी, नाव काय त्याचं, महेश दुर्गावले, त्यांनी स्वतःहून सांगितलं की माझ्या मांडीला तो लागला होता. खरोखर म्हणजे अशी खिलाडू वृत्ती असेल ना तर आयोजन करणाऱ्याला पण अभिमान वाटतो. त्यामुळे खरोखर त्यांचं अभिनंदन. आणि आयोजनाबद्दल बोलाल ना तर कोणतीही चूक काढण्यासारखी नाही आहे. सगळं एवढं व्यवस्थित आयोजन केलं जातं, त्याच्यामध्ये सगळ्या व्यवस्था त्यांचे म्हणजे आलेल्या संघांचं सगळं व्यवस्था. फक्त सकाळी जरा उशीर होतो थोडासा, कारण बहुतेक हे आपलं जे मैदान होतं ते पण बरंच लांब होतं, त्यामुळे यायला उशीर होत होता. पण ठीक आहे. पण बाकीच्या जर गोष्टी बघितल्या तर त्याचं आयोजन जे केलं होतं म्हणजे काळोख व्हायच्या आत पहिलं मॅच सगळ्या संपवल्या, हे महत्त्वाचं होतं. तर त्या आयोजनाबद्दल म्हणाल तर सगळ्या आयोजकांचं, जे कर्जुवे क्रिकेट असोसिएशन ते सगळ्या आयोजकांचं मेन म्हणजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी एवढं दिवसभर इथे उभं राहून सगळ्यांचं एवढी व्यवस्था केलेली आहे. तर त्यांचा एक टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत हे करूया, अभिनंदन करूया. ठीक आहे. तसंच हा जो क्रिकेट संघ त्यांनी जो असोसिएशन बनवलेलं आहे त्यांचा उद्देश एकच आहे की आपलं कर्जुवे गाव जो आहे, हा कर्जुवे गावाचा विकास बराच कमी होतोय. त्या कर्जुवे गावाचा विकास होण्यासाठी ही जी तरुण मंडळी आहे ही क्रिकेटच्या निमित्ताने तरी एकत्र यावीत आणि ते एकत्र आल्यानंतर आपल्या गावचा विकास पण होणारच आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला पहिला एकत्र आलेलोच आहोत. तर आता ह्याच्या पुढे आपण एक गावचा विकास करण्यासाठी पण आपण पुढे आलो पाहिजे. याच्या पुढे पण बाकी जे आपण वाडीमध्ये जे आहेत काही मंडळी जे आहेत त्यांना बरोबर घेऊन आपण गावचा विकास पण केला पाहिजे. एवढंच मला बोलायचं होतं. धन्यवाद. धन्यवाद नलावडे साहेब. या ठिकाणी पंच प्रमोद घेवडे आणि टीम कृपया आपण मंचावर यायचंय. प्रमोद घेवडे आणि टीम. हॅलो. तर या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व खेळाडू, या सर्व खेळाडूंचा पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वतः सर्वांचा आभार मानतो. ज्यावेळेस मला ही स्पर्धा माहिती होती, गेली 15 दिवस मी बॅनर सुद्धा पाहत होतो, परंतु मला तर वाटलं होतं मी या स्पर्धेसाठी समालोचन करू शकतो. परंतु सकाळी मला माझ्या बंधूंचा फोन आला होता प्रमोद घेवडे यांचा की आपल्या कर्जोई गावच्या स्पर्धा उसरकर या ठिकाणी आहेत, समालोचनासाठी कोण नाहीये. मी त्यावेळेस सकाळी झोपलो होतो. माझी 12:30 वाजता एक मीटिंग होती. मी प्रमोदला बोललो ठीक आहे मीटिंग काही हरकत नाही, पुढच्या संडेला किंवा पुढच्या डेला आपण घेऊ, कारण आपल्याच गावचा आपल्याच बाजूचा गाव आहे, आपल्याच गावच्या बाजूचा गाव आहे, त्याला आपलं सहकार्य करणं गरजेचं आहे. मी सकाळी उठून आलो, परंतु थोडासा ट्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे, कारण आज मेगा ब्लॉक असतो त्यामुळे मला ट्रेनचा उशिरा भेटली. प्रमोदला फोन केला पण प्रमोदने काय कारण एम्पर होता, कारण मला स्वतःला वाईट होतं, कारण मी त्याला सांगितलं 10 वाजता येतो, परंतु मला 11 वाजले. पण खरोखरच चांगलं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायच्या, टायमिंगला सगळ्यांनी महत्व द्या मित्रांनो. ही जर स्पर्धा जर आपली सगळ्या टायमिंग मध्ये सुरू झाली असती तर आतापर्यंत आपण घरी गेलो असतो. कारण का माहिती आहे का, आपण ज्या फायनलचे सामने खेळतो ना, आपण 2-2, 3-3 षटकांचे खेळतो आणि आपण ज्या महत्वाच्या मॅच असतात त्या आपण 1-1 षटकांचेच खेळतो. कारण ज्या संघामध्ये चांगले खेळाडू असतात ना त्यांचं नुकसान या ठिकाणी होतं आणि चांगल्या टीमचं नुकसान होतं. कारण मी आता मला आठवत नाही कुठल्या टीम मध्ये मला आठवत नाही आता,
हा संघ खरोखर चांगला होता माझ्या दृष्टिकोनातून, कारण त्यांना एक ओव्हरचा षटका सामना भेटला आणि त्यांचं नुकसान तिथे तो संघ त्या स्पर्धेतून बाहेर गेला. आणि खास करून माझा आवडता खेळाडू मी आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलंय, पंचकृषीतला सगळ्यात आवडता खेळाडू माझा म्हणजे विशाल बाजीम. विशाल बाजीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, कारण ज्या खेळाडूने व्यावसायिक क्रिकेटचं चालू केलं, मी तर म्हणेन तुम्ही फक्त वाढीसाठी खेळू नका, तुम्ही गावासाठी खेळू नका, एक व्यावसायिक क्रिकेट खेळायला शिका. याच्यातून सुद्धा 4 पैसे सुद्धा मिळतात, बरोबर की नाही? कारण आज मी बऱ्याच ठिकाणी पाहतो आपल्या गावातले खेळाडू फक्त गावासाठीच खेळतात, वाढीसाठीच खेळतात, परंतु हा एक चांगला मंच आहे. ज्याप्रमाणे नारवडे साहेबांनी सांगितलं होतं की क्रिकेट असा एकच खेळ आहे की त्याच्यामध्ये सगळे खेळाडू एकाच ठिकाणी येतात, एका मंचावरती आहेत आणि सगळं जे काय आपलं जुने दोष राग का असतात ते विसरून एक ठिकाणी खेळतात. कारण आतापर्यंत आपण फक्त वाढीसाठीच खेळत होतो, परंतु आता आपण मी तर म्हणे पुढच्या वेळी ज्यावेळी स्पर्धा राबवाल ना साहेब, स्पर्धा राबवाल तर प्रत्येकाला टी शर्ट कंपल्सरी करा, कारण रंगीबेरंगी टी शर्ट या स्पर्धेमध्ये बरोबर वाटत नाही. ट्रॅक एक करा, टी शर्टचा एक कॉम्बिनेशन व्यवस्थित करा, ही स्पर्धा बघायला थोडंसं चांगलं वाटतं. पुढच्या वर्षी थोडंसं जरूर विचार करा. आणि पुन्हा एकदा मला समालोचन करण्याबद्दल संधी दिल्यावर पुन्हा एकदा मी आयोजकांचं मी या ठिकाणी आभार मानेन आणि आमचे बंधू प्रमोद घेवडे यांचा सुद्धा मी आभार मानेन. त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, मला संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या पर्वासाठी सुद्धा. धन्यवाद. नक्कीच नरेंद्र साहेब, आपण चांगल्या तऱ्हेने सकाळपासून मार्गदर्शन करत आलात. तर मी आपणास एक सांगू इच्छितो, आपलं हे व्यावसायिक क्रिकेट नक्कीच आमचा कर्जुवे गाव या ठिकाणी आमची एक पंचकृषी सुद्धा आहे आणि पंचकृषी क्रिकेट असोसिएशन सुद्धा खूप संगमेश्वर तालुक्यात खूप पहिल्या नंबरचं एक असोसिएशन म्हणून नावाजलेलं आहे. आपल्याला माहीतच असेल नसेल, परंतु या सुद्धा टी शर्ट आणि जी ट्रॅक पॅन्ट आहे त्यामध्ये सुद्धा कंपल्सरी आहे. मोस्टली 1-2 जर वावगं वगळता या ठिकाणी तो अपवाद म्हणावा लागेल, परंतु ते सुद्धा आम्ही कंपल्सरी केलेलं होतं. आणि यापुढे जर असं चित्र दिसून आलं तर तसं मोस्टली दिसून येणार नाही, याची आम्ही नक्कीच दक्षता घेऊ. आपण चांगलं मार्गदर्शन केलं, चांगलं समालोचन केलं यामध्ये, त्याबद्दल पुनश्च कर्जुवे क्रिकेट असोसिएशन पे आपले आभार. आणि थोडा उशीर होतोय, मी वसंत डायवळ साहेबांना विनंती करतो, कृपया आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो, संदीप गीते साहेब कुठे असतील? त्यांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे, त्याने आसनस्थ व्हायचं आहे. संदीप गीते साहेब आम्हाला सकाळपासून सुंदर असं सहकार्य केलंय आणि त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल. तत्पूर्वी त्यांनी आसनस्थ व्हायचंय. नमस्कार. सर्वप्रथम सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन. मी इथे काही बोलण्यासाठी आलेलो नाहीये. कर्जुवे गावामध्ये एक दुःखद घटना घडली आहे, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी विनंती करतो की सर्वांनी 2 मिनिटं उभं राहायचं आहे. कर्जुवे गावातील डावलवाडीमध्ये दत्ताराम रामचंद्र डावल यांना देव आज्ञा झालेली आहे. सर्वांना विनंती करतो त्यांनी उभं राहून त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली व्हायची. धन्यवाद. हे बघा, आपण डावळवाडी कैलासवासी दत्ताराम डावळ यांच्या दुःखात सहभागी आहोत. जरी मृत्यू हेच अंतिम सत्य जरी असलं तरी ज्यांच्या घरी, ज्यांच्या वाडीमध्ये, ज्यांच्या नातेवाईकांमध्ये ही दुःखद घटना घडते त्यांची काय अवस्था असते याचा कदाचित सर्वांनाच अनुभव आलेला आहे. आणि म्हणूनच दत्ताराम डावळ हे आज ही हे लोकांची यात्रा संपून आपल्या स्वर्गवासी झालेले आहेत, त्यांना पुनश्च भावपूर्ण श्रद्धांजली. आपण सर्व त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, संपूर्ण कर्जुवे गाव. मी वळतोय पुढील या ठिकाणी आम्हाला प्रथमतः आम्ही त्यांचं या ठिकाणी सत्कार करतोय. जे आम्हाला पंच म्हणून लाभलेले प्रमोद घेवडे आणि त्यांचे सहकारी, मी आमच्या सहकार्याने विनंती करून कृपया आमच्या 4ही पंचांचा आपण आमच्या मंडळातर्फे या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. प्रमोद घेवडे आणि टीम. रुपेश हेमंत चितेश तळेकर कृपया. आताचा जो अंतिम सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला विशाल बाचिम, याचा सुद्धा
यांनी कृपया मंचावर यायचं आहे. विशाल बाचिम, या ठिकाणी आम्हाला माफ करा, विशाल बाचिम आपल्याकडे येतोच मी. तत्पूर्वी या ठिकाणी आम्हाला संतोष नलावडे म्हणून जे मुलाचं सहकार्य मिळालं आहे त्यांचा सुद्धा आम्ही आमच्या मंडळातर्फे सत्कार करतोय. संतोष नलावडे यांनी चांगलं मुलाचं योगदान आमच्या मंडळाला काही देणगी स्वरूपात दिलेलं आहे, त्यांचा सुद्धा आम्ही सन्मानित करतोय. या ठिकाणी आम्हाला समालोचक म्हणून लाभलेले संदीप गीते साहेब आणि नरेंद्र घेवडे यांचा सुद्धा आम्ही मंडळातर्फे सत्कार करतोय. कृपया दोघांनी सुद्धा सत्कारासाठी पुढे यायचं आहे. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करतो, कृपया संदीप गीते आणि नरेंद्र घेवडे यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. माफ करा, शेवटची मॅच जी झाली तिचा मॅन ऑफ द मॅच म्हणून ठरलेला मनोज डावळ कृपया यायचं आहे. तत्पूर्वी आज या मैदानामध्ये षटकारांची पूर्णता आशिषबाजी ज्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली त्या विशाल बाचिम याला मी विनंती करतो, कृपया आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. विशाल बाचिम. आजच्या मॅन ऑफ द मॅच ठरलेला फायनलचा मनोज डावळ यांचा यथोचित सन्मान करताना विशाल बाचिमला विनंती आहे. षटकारांचा आतिषबाजी आपल्या बॅटमधून आज आपल्याला पाहायला मिळाली. मनोज डावळ आपणास विनंती करतो, कृपया आजच्या या फायनल मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहात, कृपया 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी आता मी वळतोय आपल्या कार्यक्रमाकडे. ऑलरेडी सर्वांना उशीर झालेला आहे, विलंब झालेला आहे, म्हणून आजचा हा कार्यक्रम लकी ड्रॉ म्हणून आम्ही ठेवलेले होते. तर प्रथम आमच्या सहकाऱ्यांना मी विनंती करतो, कृपया आपण या 5 चिठ्ठ्या निवडून आजचे 5 विजेते डिक्लेअर करायचे आहेत आणि नंतर शेवटी 5 डिक्लेअर करण्यात येतील. असे 10 विनर आज आपण जे आजचे लकी विनर ठरणार आहेत त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित त्यांच्यासाठी जी बक्षीसरूपी जी काय असेल ते ठेवलेलं आहे त्याचा त्यांनी अधिकृत स्वीकार करायचा आहे. कृपया मान्यवरांच्या हस्ते या 5 चिठ्ठ्या काढण्यात येतील. कृपया उपस्थित मान्यवरांना विनंती करतो, आजचे लकी 5 विनर आपण काढून आजचा हा लकी ड्रॉचे 5 विनर आपण काढायचे आहेत. आजचा या पहिला विनर 51 नंबर सोहम चांदिवडे. सोहम चांदिवडे, चांदिवडेवाडी संघाचा सोहम चांदिवडे. रुपेश हेमन, कृपया आपण थोडं लकी ड्रॉच्या बक्षिसांकडे लक्ष द्यायचं आहे. लकी विनर ठरलेला सोहम चांदिवडे.
2 नंबर लकी ड्रॉ ठरलेला प्रकाश गवतडे. प्रकाश गवतडे कृपया लक्ष द्या. एक सकाळीच आम्ही नियम ठरवले होता, जो कोण असेल तोच लकी ड्रॉचा खरा विनर ठरेल. जर कालांतरानं तो नसेल तर त्याला आम्ही हे बक्षीस देऊ शकत नाही. पुढचा विनर काढा. शैलेश नलावडे आजचे लकी ड्रॉ विनर शैलेश नलावडे. 22चा मोडा संघाचे सर्वा 45+ या ठिकाणी शैलेश नलावडे साहेब लकी ड्रॉ ठरलेले आहेत. धन्यवाद शैलेश दादा. मी रांजणे साहेबांना विनंती करून त्यांनी सुपूर्द करायचं त्यांचं हे बक्षीस. पुढचा लकी विनर चंद्रकांत चांदिवडे. नंबर 58 नंबर चंद्रकांत चांदिवडे. राकेश भुवड आहेत नाही. राकेश भुवड आजचा हा 5वा लकी विनर ठरलेला आहे. राकेश भुवड. योगेश बाचिम. बाचिमवाडी संघाचे योगेश बाचिम. कृपया काही कारणास्तव ते सुद्धा उपलब्ध नाही आहेत. कृपया थोडं नियमबद्ध आम्हाला नियमामध्ये कटिबद्ध राहावं लागतंय. थोडी दिलगिरी व्यक्त करतो ज्यांचं नाव येऊन सुद्धा या ठिकाणी मीर नलावडेंचं नाव आलेलं आहे. मीर नलावडे. या ठिकाणी 5 लकी विनर झालेले आहेत. वळूया आपण बक्षीस वितरणांकडे. या ठिकाणी आम्हाला या कर्जुवे चषकासाठी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या ठिकाणी आपल्या ज्या 15 टीम उपलब्ध झाल्यात त्यांना आम्हाला सन्मान चिन्ह वितरण करण्यात येते. आम्हाला सन्मान चिन्ह दिलेले प्रत्येक संघात 15 संघात सन्मान चिन्ह दिलेले कैलासवासी जयसिंग परशुराम नलावडे 22चा मोडा यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतणे समीर सुभाष नलावडे यांच्याकडून ही 15 सन्मान चिन्ह आम्हाला मिळालेले आहेत. खूप खूप धन्यवाद समीर दादा. आणि मी समीर दादांना विनंती करतोय, मी ज्या ज्या संघाचं नाव घेईन त्यांना आपण सन्मान चिन्ह द्यायचं आहे. समीर दादा. धन्यवाद समीर दादा. आपण हे मोलाचं सहकार्य आमच्या या टीमला केलेलं आहे. मराठवाडा टीम गवतडेवाडी यांच्या संघाने एक कृपया सन्मान चिन्हासाठी यायचं आहे. मराठवाडा टीम गवतडेवाडी. कृपया
कृपया सर्व संघनायकांना विनंती करतोय, कृपया आपण लाईन मध्ये यायचं आहे. पुढील संघ छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ वाकसाळवाडी. कृपया सर्व 15च्या 15 संघनायक असतील त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. 15च्या 15 संघनायक. वाकसाळवाडी, ओमसाई डावळवाडी सुमित, तसेच महापुरुष चांदिवडेवाडी, जय भवानी क्रिकेट संघ आडावरची डावळवाडी, 11 स्टार गावडे, श्री कान्होजी क्रिकेट संघ बाचिमवाडी, ओमसाई डावळवाडी मंदारची टीम, ड्रीम 11 बॉयज निवईवाडी, तसेच जय गणेश क्रिकेट संघ चापेमोरीवाडी, महापुरुष चांदिवडेवाडी, तसेच श्री तळेकरीन देवी क्रिकेट संघ कांगणेवाडी, तसेच जय विश्वकर्मा क्रिकेट संघ सुतारवाडी आणि वक्रतुंड 11 दुर्गवळेवाडी, तसेच रॉयल्स 22 मोडा. या 15च्या 15 संघनायकांनी कृपया हे सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. हे सन्मान चिन्ह वितरण करतील आमच्या कर्जुवे गावचे आम्हाला लाभलेले समीरजी नलावडे साहेब. त्यांनी सन्मान चिन्ह दिलेले आहेत प्रत्येक संघाला. धन्यवाद समीर दादा. सर्व संघनायकांची नावं घेतलेली आहेत. त्यांनी कृपया सन्मान चिन्ह घेण्यासाठी ओळीने या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. सर्व 15 टीमच्या सहकार्यानेच हे आजचं हे पर्व आपण या ठिकाणी संपन्न करू शकलो. थोडा विलंब झालेला आहे. आपले जे समालोचक होते घेवडे त्यांनी सांगितलं थोडं टाइमला महत्व द्या, कारण जर टाइम मॅनेजमेंट वेळेत झाला, जर संघ वेळेत हजर होते, परंतु काही माईकच्या विलंबामुळे आपल्याला हे सामने थोडे उशिरा सुरू करावे लागले. आणि आज मेगा ब्लॉक पण होता, काही जणांना यायला थोडा उशीर झाला. वेस्टर्नवरून खेळाडू येणार होते. या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणचा आजचा ठरलेला आहे विशाल बाचिम. उत्कृष्ट फलंदाज चषक दिलेला आहे संतोष सदाशिव नालावडे कापशीवाडी यांनी. मी संतोष साहेबांना विनंती करतो कृपया विशाल बाचिमचा आपण हे चषक देऊन सन्मान करायचा आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाजासाठी कोकणी बारक्या आणि चितेश तळेकर यांच्याकडून ऑरेंज कॅप चितेश कडून आणि टी शर्ट कोकणी बारक्या यांनी सुद्धा दिलेले आहे. त्याचा सुद्धा त्यांनी टी शर्ट आणि चितेश तळेकर यांनी कॅप दिलेला आहे आणि कोकणी बारक्या संकेत बाचिम यांनी टी शर्ट दिलेला आहे. त्याचा सुद्धा त्यांनी स्वीकार करायचा आहे विशाल बाचिम यांनी. या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे सुनील डावळ आणि हे बक्षीस दिलंय मनोज गवतडे. मी स्वतः दिले रे. धन्यवाद मनोज गवतडे साहेब, आम्हाला मोलाचं सहकार्य करून. त्याचबरोबर पर्पल कॅप चितेश तळेकर, टी शर्ट बारक्या कोकणी यांना देऊन लवकरात लवकर सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
ओमकार डावल यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओमकार डावल. संतोष नलावडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनी दिलेला आहे. त्यांना विनंती करतो कृपया त्यांना ते सुपूर्द करायचं आहे. तसेच उत्कृष्ट यष्टिरक्षक जनार्दन डावळ, उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून लाभलेला जनार्दन डावळ यांनी सुद्धा यायचं आहे. आणि हे उत्कृष्ट यष्टिरक्षक सुद्धा सुमित डावळ यांनी दिलेला आहे उत्कृष्ट यष्टिरक्षकाचा चषक. या ठिकाणी आदर्श संघ म्हणून निवड झालेला आहे कांगणेवाडी. कांगणेवाडी संघाचे आदर्श संघ म्हणून निवड केलेली आहे. आणि हा आदर्श संघ जे मेडल आहे ते दिलेलं आहे दीपक डावळ यांच्याकडून मिळालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो कृपया त्यांना सन्मानित करायचं आहे. दीपक डावळ यांनी कैलासवासी देवजी रामा चांदिवडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून आदर्श संघ चषक देण्यात येत आहे. या ठिकाणी आदर्श खेळाडू दिलेला आहे ठरलेला आहे महेश्वर दुर्गवली. महेश्वर दुर्गवली आदर्श खेळाडू. आणि आदर्श खेळाडू दिलेला आहे दीपक श्रीपत डावळ. या ठिकाणी उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड झालेले संस्कार चांदिवडे. उदयोन्मुख खेळाडू संस्कार चांदिवडे. मी हे उदयोन्मुख खेळाडू चषक दिलेले सान्वी विनायक डावळ त्यांना विनंती करतो त्यांना त्यांनी सुपूर्द करायचं आहे. संस्कार डावळ काही कारणास्तव नाहीये त्याच्याबद्दल साहिल चांदिवडे त्यांचं हे उदयोन्मुख खेळाडूचा चषक स्वीकारतील. साहिल चांदिवडे. तसेच या वैयक्तिक जे चषक होती त्यापैकी एक महत्वाचा चषक मोलाचा चषक जे जात आहे ते म्हणजे एक मालिकावीर जे चषक असतं ते चषक जात आहे. तुम्हा सर्वांना माहीतच असेल आजचा हा षटकारांचा बादशाह ठरलेला विशाल बाचिम याला जास्तीत जास्त 6 विशाल बाचिम याने मारलेला आहे. त्याने संपूर्ण मालिकेमध्ये 134 धावांचा डोंगर रचलेला आहे विशाल बाचिम. आणि खूपच असं मालिकावीर मोलाचं असं हे चषक याला जात आहे. मी मालिकावीर चषक दिलेले रितेश बाचिम यांना विनंती करतो कृपया विशाल बाचिमना हे मालिकावीर चषक द्यायचं आहे. तसेच जास्ती षटकारासाठी विशाल बाचिमला सुमित डावळ यांनी सुद्धा सन्मान चिन्ह दिलेलं आहे त्याचा त्यांनी स्वीकार करते. सुमित डावळ कडून हे मोलाचं सहकार्य सर्वात जास्त सिक्सर साठी त्यांनी ही ट्रॉफी दिलेली आहे आणि ती जाते ओबियसली विशाल बाचिम यांच्याकडे.
धन्यवाद. या ठिकाणी आम्हाला मोलाचं असं सहकार्य करणारे सर्वांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे. जर चुकून जर कोणी राहिलं असेल तर ती दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी कैलासवासी मानका गंगाराम मानका बाचिम यांच्या स्मरणार्थ कुमार जयेश आणि यज्ञेश सीताराम बाचिम यांच्याकडून आम्हाला मोलाचं असं सहकार्य लाभलेलं आहे. या ठिकाणी अविनाश गवतडे, निलेश कांबळे, तसेच प्रमोद मते, सुशीलजी भाईजे, तसेच शिव चव्हाण, रामदास शेडगे, कृष्णा स्वरा इंगळे, तसेच अनेक मान्यवर होते. त्यांच्याकडून छोट्या मोठ्या स्वरूपात आम्हाला देणगी स्वरूपात काही सहकार्य लाभले. त्या सर्वांचं शाब्दिक आभार मानतो आणि वळतो फायनल बक्षिसांकडे. या ठिकाणी बक्षिसांकडे वळण्यापूर्वी सुनील डावळला विनंती करतोय, कृपया आपलं मनोगत या ठिकाणी 2 शब्दात व्यक्त करून पुढील कार्यक्रम संपन्न करायचा आहे. हॅलो, सर्वप्रथम मी सर्व कर्जवे गावातील 15 खेळाडूंचं मी अभिनंदन करतो की कोणताही वाद विवाद न होता आजची चौथं पर्व यशस्वीरित्या पार पाडलं गेलं. त्याबद्दल मी सर्व संघांचं मी आयोजक कमिटीतर्फे मी स्वागत करतो. मला बोलायचं खूप वाटतं पण वेळ कमी आहे, पण मी थोडक्यात फक्त 2 मिनिटात बोलतो. आजची ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आपण तारीख ही 2-3 महिन्यापूर्वी घेतली होती, पण आपल्याला ही तारीख शिमग्यानंतर मिळाली. दीपक बाचिम यांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण जेवणाची व्यवस्था करू शकलो नाही. खरंच खंत वाटते की ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काल रात्री हे सर्व बॅनर बनवण्यात आले आणि त्याची प्रिंट सकाळी 5 वाजता दिनेश गावडेने आणली. तर खरोखरच या दिनेश गावडेसाठी एक जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं आहे. प्रदीप तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रिंट दिनेश गावडेने आणली आणि खरोखरच दीपक बाचिम यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी याच्यापेक्षा नियोजन पद्धतीने आयोजन करू ही ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हॅलो, कर्जवे क्रिकेट असोसिएशन यांच्यावर माझं कोणतंही ऑब्जेक्शन नाही आहे. आम्ही स्पॉन्सरशिप म्हणून कमी पडलो ही खंत वाटते. सॉरी दादा, कधीच असं बोलू नका. आपलं सर्वांचं मोलाचं सहकार्य नेहमीच लाभलेलं आहे. या ठिकाणी 3 जे आजचे विजेते ठरलेले आहेत त्या तिन्ही विजेत्यांचं मंडळातर्फे आभार. या ठिकाणी एक शेवटचं जे पडद्यामागचा खरा सूत्रधार या गेल्या 2 वर्षापासून आम्हाला नेहमी प्रत्येक जे आयोजन असू दे, हे सर्व मैदान उपलब्धता असू दे, बाकी ट्रॉफी आणण्यापासून ती ठेवण्यापर्यंत त्याचं सर्व नियोजन तंतोतंत एक पडद्यामागचा एक आमचा सहकारी नेहमी आम्हाला सहकार्य करत असतो, परंतु तो कधीच फ्रंटला येत नाही. असे आमचे मित्र सुभाष बाचिम यांचं जोरदार टाळ्या वाजवून कडकडत स्वागत करायचं आहे. मी सर्व आमच्या कमिटीला विनंती करतो, सर्वांनी विशाल बाचिम तर या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे आणि नंतर या बक्षिसांकडे आपण वळायचं आहे. सुभाष बाचिम कृपया यांचा सत्कार करायचा आहे. खरा या कर्जुवे क्रिकेट असोसिएशनचा खरा शिलेदार ज्याला म्हटलं जाईल, खरा आधारस्तंभ म्हटलं जाईल असा सुभाष बाचिम आजपर्यंत पडद्यामागून त्याने खूप काही काम हे नियोजन वगैरे केलेलं आहे. खरा सत्कार मूर्ती शेवटचा हा सुभाष बाचिम या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे. धन्यवाद विशाल, धन्यवाद सुभाष बाचिम. या ठिकाणी आपला यथोचित सन्मान केला जातोय. या ठिकाणी आम्हाला जे प्रथम चषक, द्वितीय चषक आणि तृतीय चषक लाभलेले आहे कैलासवासी कुमार मनीष मनोहर पेडामकर यांच्या स्मरणार्थ कुमार गौरव पेडामकर यांच्याकडून ही तिन्ही चषक देण्यात आलेले आहे. या ठिकाणी तृतीय पारितोषिक विजेता संघ ठरलेला आहे जय भवानी क्रिकेट संघ आडावरची डावळवाडी. खूप अभिनंदन. सर्वांनी पुढे यायचं आहे आणि आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. जय भवानी क्रिकेट संघ आडावरची डावळवाडी तृतीय संघ विजेता. मी मनोहर पेडामकर यांना विनंती करतो, कृपया
आपण त्यांचं हे सन्मान चिन्ह त्यांना वितरित करायचं आहे. कैलासवासी मनीष मनोहर पेडामकर यांच्या स्मरणार्थ कुमार गौरव पेडामकर यांच्याकडून हे देण्यात आलं होतं. या ठिकाणी प्रत्येक जे विनर आहेत, सर्व विजेते संघ आहेत, त्यांना कल्पेश चांदिवडे यांनी हे मेडल दिलेलं आहे. कृपया कल्पेश चांदिवडेंनी हे त्यांना मेडल देऊन सर्व संघांना सन्मानित करायचं आहे, सर्व खेळाडूंना सन्मानित करायचं आहे. कल्पेश चांदिवडे. या ठिकाणी द्वितीय पारितोषिक विजेते छत्रपती शिवाजी संघ वाकसाळवाडी विशाल बाचिम यांची टीम यांचा सुद्धा हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी छत्रपती शिवाजी वाकसाळवाडी संघाचं कौतुक आणि अभिनंदन. या ठिकाणी प्रथम पारितोषिक विजेता संघ आपणास माहित आहेत. तत्पूर्वी जी 5 लकी ड्रॉ विनरची जी बक्षिसं होती त्यांची नाव मी मान्यवरांना विनंती करतो. ते 5 लकी ड्रॉ या ठिकाणी आपण काढायचे आहेत आणि नंतर प्रथम पारितोषिक विजेता या ठिकाणी बक्षीस वितरण केलं जाईल. धन्यवाद छत्रपती शिवाजी संघ वाकसाळवाडी, खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी दुसऱ्या सत्राचा लकी ड्रॉ ठरलेला आहे लहू चांदिवडे. नेक्स्ट लहू चांदिवडे नाहीये, नियम कटिबद्ध. या ठिकाणी रुद्र गवतडे लकी ड्रॉ विनर ठरलेला आहे. रुद्र गवतडे सुद्धा नाहीये. या ठिकाणी सुभाष बाचिम हे सुद्धा लकी ड्रॉ विनर ठरलेले आहेत. या ठिकाणी मनोज गवतडे माझं नाव आलेलं आहे. हॅलो, मनोज गवतडे यांना सुद्धा त्यांचं बक्षीस देऊन सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. पुढील चिठी काढायची आहे अजून एक. शुभम डावल आहे का? पुढची काढा. शुभम डावल लवकर यायचंय. पुढे सांगा.
तेजस डावल, तेजस डावल लवकर यायचंय. अमर मोरे, अमर मोरे आहे का? अमर मोरे चिठ्ठी घेऊन या लवकर. खूप खूप सर्वांचे धन्यवाद. ज्याप्रमाणे सकाळपासून आपण उत्तमरित्या सहकार्य केलं आणि ओमकार चांदिवडे याला 50 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे, कारण की त्याने बाहेरचा चेंडू आणून दिला होता, त्यासाठी बक्षीस लावलं होतं. ओमकार चांदिवडे याने 50 रुपये पारितोषिक घेऊन जायचंय. ओमकार चांदिवडे लवकरात लवकर स्टेजवरती यायचंय. त्याचबरोबर मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण की आपण गेली 3 महिने या चषकाच्या पाठीमागे लागलो होतो आणि ओमकार चांदिवडे यांना 50 रुपये द्यायचे आहेत लवकरात लवकर. धन्यवाद. कारण की आपण सर्वजण विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन आणि उपविजेता संघ जे संघ या पर्वात जिंकले नाही त्यांना पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण अजून जिंकलो नाही म्हणजे खेळ संपलेला नाही. याच जोमाने जोरदार तयारी करून पुढच्या वर्षी कर्जोळी शासकामध्ये चषकाचे मानकरी होऊ शकता. तशी तयारी करून आपण पुढील वर्षाची. त्याचबरोबर 2024 कर्जोळी शासकाचा मानकरी आहे. प्रथम पारितोषिक ओम साई डावलवाडी क्रिकेट संघ. ओम साई डावल क्रिकेट संघ याने मंचावर यायचं आहे. या ठिकाणी ओम साई डावलवाडी संघ कर्जुवे क्रिकेटचा सर्व या 2024 चौथ्या पर्वाचा मानकरी. खूप खूप अभिनंदन. ओम साई डावलवाडी संघ या कर्जुवे चषकाचा मानकरी विजेता संघ ठरलेला आहे. खूप खूप अभिनंदन. मी पेडमकर साहेबांना विनंती करतो, त्यांना हे चषक त्यांनी सुपूर्द करायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी सर्व संघांना विनंती आहे, थोडा विलंब झालेला आहे, कृपया सर्व संघनायकांनी आतापर्यंत सहकार्य केलं तसं पुढील फक्त 5 मिनिटं सहकार्य करायचं ही आवरावर करण्यासाठी आणि आपण सर्वांनी मार्गस्थ व्हायचं आहे. असंच हे आजचं पर्व कर्जुवे क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित कर्जुवे चषक 2014 पर्व या ठिकाणी समाप्त झालं असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. कृपया ज्यांना जाण्याची कामं दिलेत त्यांनी ती पार पाडून या ठिकाणी आपण मार्गस्थ व्हायचं आहे. संघनायकांनी कृपया आपल्या संघांना या ठिकाणी जी जी कामं आहेत ती पार पडून आपल्याला जायचं आहे. जे जे लांबचे खेळाडू असतील त्यांनी कृपया मार्गस्थ व्हा. जे जवळचे असतील त्यांनी कृपया या ठिकाणी स्टेजवरील काही जी कामं बाकी असतील ती करून नंतरच आपण निघून जायचं आहे. धन्यवाद. हे पर्व संपलं असं जाहीर करतो. तसेच पुढील होणाऱ्या 5व्या प्रवास सर्वांना शुभेच्छा.